सामान्य कुटुंबांपासून मोठ्या संघर्षापर्यंत. सागर मुर्तडकर, सामान्यांचा आवाज, जनतेचा तरुण नेता. सामान्य कुटुंबात जन्माला येऊन संघर्षात वाढलेला आणि समाजासाठी झटणारा अहिल्यानगरमधील एक तरुण म्हणजे सागर मुर्तडकर. कोणतेही पद नसताना, कोणताही राजकीय शिक्का नसताना, फक्त माणुसकीच्या जोरावर लोकांसाठी सदैव उपलब्ध राहिलेला हा तरुण आज महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरतोय. ज्या काळात प्रभागातील नागरिकांना नगरसेवकांची साथ मिळाली नाही, त्या कठीण काळात सागर मुर्तडकर सर्वसामान्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. समस्या ऐकून घेणारा, रस्त्यावर उतरून प्रश्न सोडवणारा आणि गरजूंना आधार देणारा तो एकमेव तरुण ठरला. समाजासाठी अहोरात्र झटणारा तरुण चाणाक्षपणे हेरून आमदार संग्राम जगताप यांनी सागर मुर्तडकर यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली आहे. सागर मुर्तडकर यांनी कोणती महत्त्वाची कामं मार्गी लावली आहेत, जनता त्यांच्यावर विश्वास का दाखवतीये, पाहूयात हा सर्व स्पेशल रिपोर्ट. नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्ही पाहत आहात नगर न्यूज 24. मित्रांनो, सध्या महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून उमेदवारी अर्ज भरण्याची लगबग सुरू आहे. परंतु सर्वाधिक चर्चा आहे ती म्हणजे सागर मुर्तडकर यांच्या उमेदवारीची. कोरोना लॉकडाऊन नंतर समाजकार्याला नवी दिशा मिळाली. त्याच काळात युवा मित्र चळवळीचा उदय झाला आणि सागर मुर्तडकर या चळवळीचा चेहरा बनला. प्रभागापुरते मर्यादित न राहता इतर भागातील नागरिकांचंही काम त्यांनी मार्गी लावलं. आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून प्रभागाच्या विकासाला गती देण्याचं काम सागर यांनी केलं. गरीब परिस्थितीतून आलेला माणूसच गरिबांच्या वेदना समजू शकतो, हे सागर मुर्तडकर यांनी वेळोवेळी सिद्ध केलंय. पाणी, रस्ते, आरोग्य, युवकांचे प्रश्न असोत वा महिलांच्या अडचणी, प्रत्येक मुद्द्यावर ते ठामपणे उभे राहिलेत. आता आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली सागर मुर्तडकर हे प्रभाग 10 मधून महापालिका निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे. विशेष बाब म्हणजे सागर यांच्या विविध सामाजिक आणि विकासात्मक कार्यक्रमांना आमदार संग्राम जगताप यांची उपस्थिती असते, जे त्यांच्या कार्यावरचा विश्वास अधोरेखित करतं. आज प्रभागातील जनतेत एकच चर्चा आहे, पद नसतानाही जे काम करत होते ते पदावर आल्यावर काय करणार. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सागर मुर्तडकर हे नाव केवळ उमेदवार म्हणूनच नव्हे, तर सामान्य माणसाच्या आशेचं प्रतीक म्हणून पुढे येत आहे. मंडळी, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.